थांबा एक मिनिट, येऊ देत, थांब जरा लाईव्हला. ओके, एकच मिनिट. ओके, हाय. ठीक आहे, फेसबुकला आम्ही पहिल्यांदा लाईव्हला आलोय. थोडे लोक येऊ दे, मग आम्ही बोलतो. यूट्यूबला ह्या आधी आम्ही ऑनलाईन आलोय. आम्ही जास्ती ऑनलाईन येत नाही, पण यूट्यूबला आलोय ह्याच्या आधी ऑनलाईन. पण फेसबुकला आम्ही पहिल्यांदाच लाईव्ह आलोय. ठीक आहे, फेसबुकवरती लाईव्हला थोडे लोक येऊ देत, मग आपण बोलूया. कारण फेसबुकवरती भरपूर अशा कमेंट येत होत्या, मेसेज येत होते की ताई तुम्ही लाईव्हला या. कारण भरपूर जणांना काय 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 प्रश्न विचारायचे होते, जे आम्ही व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं नाही देऊ शकत. व्हिडिओमध्ये फक्त आम्ही व्हिडिओ करतो, ते तुम्ही लोक बघतात, त्यातनंच तुमचं जे काय प्रेम वगैरे आहे ते कळत असतं. पण लाईव्हला आल्यानंतर खरंच लोकांशी आम्हाला कनेक्ट होता येतंय. इकडे सरकून बस, दिसत नाही. कनेक्ट होता येतंय आणि म्हणून आम्ही लाईव्हला आलोय. तुम्ही हाय पियू, हाय पल्लवी, बऱ्यापैकी भरपूर लेडीज ज्या मला फेसबुकवरती, हाय जयदीप, हाय पूनम, जे आम्हाला यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती फॉलो करतात. हाय पल्लवी, थँक्यू. हाय पूनम. तर लाईव्हला, फेसबुकवरती लाईव्हला येण्याचा हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. याआधी फक्त तुम्ही आम्हाला हाय पियू, थँक्यू पियू, थँक्यू पूनम. तर फेसबुकवरती लाईव्हला येण्याचा, लाईव्ह का येतात, प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतोय लाईव्हला येण्याचा. कुणाला टाइम जात नसतोय, घरात बोर होते म्हणून लाईव्हला पण काय काय जण येतात. हाय नितेश, हाय अमित, तसे लाईव्हला येणारे भरपूर आहेत. पण आम्ही लाईव्हला, हाय संतोष, आम्ही लाईव्हला ह्यासाठी आले. तू हाय बोल, ज्यांचं नाव येतं त्यांना हाय बोल, मी बोलते. हाय संतोष. संतोष, हा तुझा प्रॉब्लेम तो होणार आहे की संतोष दादा, ताई, काका म्हणावं लागणार. मी बोलते हाय सतीश, अश्विनी, ठीक आहे. मेहराज, हा ताई, मी निवांत आहे, मजेत आहोत, ठीक आहे. हाय रुपाली, हाय अमिता, हाय प्रवीण, रोहित, संगीता, ठीक आहे. बऱ्यापैकी लोक भरपूर आलेले आहेत लाईव्हला. तर आपण आपला बोलणं चालू ठेवूयात. तर विषय असा आहे की आजपर्यंत तुम्ही 90sच्या आठवणी पाहायला लागतोय त्याला. 90sच्या आठवणी किंवा बाकीचे कुठलेही व्हिडिओ ह्यातनं तुम्ही आम्हाला बघताय. हाय इजा, ज्याला तुम्ही व्हिडिओमधून बघतच असतात. हाय सुनीता, हाय शीतल, हाय गणेश, हाय निशा. तर आज लाईव्हला येण्याचं कारण, ठीक आहे या, हॅलो, हाय, हाय अनुराग, हाय रोहित. तर आम्ही संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेला लाईव्ह आलोय, कारण बऱ्यापैकी आता सगळे मोकळे झालेले असतात. लेडीज सगळ्या स्वयंपाक करत असतील, त्यावेळेत आलो कारण आम्हाला दिवसभर वेळ भेटत नाही. हाय चेतन. पहिल्यांदा तर जे माझे फॉलोअर्स आहेत, ज्यांनी 90sच्या आठवणीला फॉलो केलेला आहे, सारिका देवरुखकर या अकाउंटला फॉलो केले, त्या सगळ्यांचं पहिल्यांदा मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. हाय अनिकेत, थँक्यू सो मच. व्हिडिओ छान असतात, व्हिडिओ चांगले असतात, कंटेंट चांगले असतात, स्क्रिप्ट बेस्ड आहे. हे सगळे तुमच्या लोकांचं जे प्रेम आहे आणि जे आम्हाला भेटतंय. आता तुम्ही बोलतायत काय काय जण, हाय कैलाश, भरपूर जण विचारतात की ताई तुम्हाला हे सुचतं कसं. तर सांगायचंय की सुचतं यासाठी, कारण जे जे मी व्हिडिओतून दाखवते ते मी सगळं जगले. ती गरीब परिस्थिती असू दे. हाय सुयश, मी मजेत. पल्लवी, पुढचा प्लॅन काय आहे? पुढचा प्लॅन असा काहीही ठरवलेला नाहीये. मी पुढचं काहीही ठरवत नाही.
आज आहे ना जगायचं, उद्या जगायचं, पुढचा विचार मी करत नाही. एक लाईफ मिळाले ना, आणि ते का करत नाही हे पण मी सांगत जाईन. हाय बबन, हाय बबन जाधव, हाय शुभम, हाय सुखदेव, हाय संगीता. इजा लय भारी शिकवतो या. ओके, इजा हा माझाच मुलगा आहे. हाय पल्लवी, कमेंट रीड करतेय मी, पण बोलायचं पण नाही आणि सगळ्यांच्या कमेंटला उत्तर मी नाही देऊ शकत आहे. हाय नानासाहेब, हाय साहेबराव. बरं, मी एक 3 मिनिटं तरी केली, पहिला सगळ्यांना हाय हाय बोलते, मग आपण चालू करू. हाय विजय, हाय नितेश, हाय संतोष, हाय श्रीहरी, हाय प्रवीण, हाय विजय, हाय अंकुश, हाय तुषार. ठीक आहे. आता की सगळ्यांना वाटतं की पुढचं, आता त्यांनी विचारलं की तुमचा पुढचा प्लॅन काय? काहीही नाहीये. जे आज आहे ते जगायचं आणि पुढे जायचं. तर आता सगळ्यांना प्रश्न पडतोय की बाबा आमची खरी परिस्थिती काय आहे. विद्रोही, हाय विद्रोही, हाय सुरेश. तर 90sच्या आठवणीमध्ये जी आमची परिस्थिती आम्ही दाखवतोय, परिस्थिती आता परिस्थिती काय मला माहित नाही, कुणाकुणाच्या व्याख्या काय आहेत परिस्थितीला, की कुणाची करोडीची संपत्ती आहे त्याला तुम्ही श्रीमंत म्हणताय का, जो खरंच मनानं चांगला आहे, मदत करणार आहे, एकमेकांची काळजी घेणार आहे, तुमची साथ देणार आहे, त्याला तुम्ही श्रीमंत म्हणताय. हे मला माहित नाही, पण मला सांगायचं की मी भयानक श्रीमंत आहे. माझी बेस्ट फॅमिली आहे. विजा लय भारी रील करतो. हा, आणि इजा ह्याचं खरं नाव अंश आहे आणि तो माझाच मुलगा आहे. अजून एक छोटा आहे. तर सगळ्यांना असं झालंय की आमचं नक्की लाईफमध्ये आम्ही कसे आहोत. तर हा 6वीला आहे. मी एक ऍक्टर आहे. मला कलेची भयानक आवड आहे, ऍक्टिंगची भयानक आवड आहे. आता तुम्ही म्हणाल की ऍक्टिंगची आवड आहे, अच्छा म्हणजे तू श्रीमंत आहे, मग तू हे दिखावा करते. तर नाही, 90sच्या आठवणी ही माझ्या हृदयाच्या जवळची गोष्ट आहे. कारण माझं बालपण, माझ्या आई वडिलांचा त्रास, ती परिस्थिती, ते पोटाला अन्न न मिळणं, बिना चपलेचं फिरणं, एक वायरची पिशवी घेऊन जाणं, कुणीतरी एखादा घास जरी दिला तर ती आई घरी घेऊन येणं, त्या आणलेल्या त्या घासासाठी ते बघणं पण मागण्याची हिंमत न होणं, अशा भरपूर परिस्थितीतनं मी गेलीये. ह्या सगळ्या गोष्टी मी जगलीये आणि ज्या गोष्टी मी जगलीये तेच मी 90sच्या आठवणीच्या रूपानं तुम्हाला दाखवते. आता सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. बायकांसाठी तर ढिगाने मार्ग उपलब्ध आहेत. ते तुम्ही रोज बघतायच की बायका म्हणा किंवा पुरुष म्हणा कुठल्या कुठल्या थराला जातात फेमस होण्यासाठी. मला फेमस होण्याचा हव्यास नाहीये. माझ्या मेंदूमध्ये, माझ्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या फक्त मला तुमच्या पुढे दाखवायच्या आहेत. आणि ज्या परिस्थितीतनं मी गेलीये ना, हाय बाळासाहेब, ज्या परिस्थितीतून मी गेलीये असे भरपूर जण आहेत जे त्या परिस्थितीतून गेले. त्यांनी आई वडिलांची परिस्थिती ती बघितलीये, त्या परिस्थितीला टक्कर देऊन, तोंड देऊन आजच्या काळामध्ये ते स्वतःचं अस्तित्व तयार केले त्यांनी. आणि अशाच लोकांनी मला फॉलो केले. तर मी ते फक्त दाखवायचा प्रयत्न करत होते की मी काय जगले. हे एक इजा म्हणून, फक्त मला मुलगी मिळत नव्हती तर मी त्यालाच घेतलं आणि त्या रूपानं दाखवलं. आता तर तुम्ही जे खरंच लय सक्सेसफुल आहेत, आता 30-35 आहेत, 90s मध्ये जन्मलेले आहेत, हाय विजय, तर ते लोक इजाच्या जागी स्वतःला बघतात आणि माझ्या जागी त्यांच्या आईला बघतात. म्हणून त्यांना 90sच्या आठवणी ही कॉन्सेप्ट त्यांच्या मनाच्या जवळची वाटते. का वाटते? कारण ती लोक त्या परिस्थितीतनं आलेत. तर आता विषय येतोय की हा, मग आता जे सुरुवात झाली की बाबा मी 90च्या आठवणीला चालू केलं आणि आता ही स्टेप आहे की लोकांचं भरभरून प्रेम 90sच्या आठवणीला मिळायला लागले. भरपूर लोक आमच्याशी जोडली गेलेत आणि त्या व्यक्तींमुळेच आम्हाला एक उमेद मिळते की नाही अजून बनवायचंय. तुमच्यामुळे उमेद मिळते, तुम्ही लोक प्रेम करतात त्यामुळे मला अजून त्याचे कंटेंट बनवावेसे वाटतात. पण त्यापेक्षा सुद्धा मी ते जगलीये ना, आणि मी ते आता भरपूर जणांकडे ते कौशल्य नाहीये की मी जगलीये, पण ते दाखवणार कसं, सांगणार कसं,
पण माझ्याकडे कला आहे आणि त्या रूपाने मी ते दाखवते, तर ते तुम्हाला चांगलं वाटतं आणि मला समाधान आहे की मी जे जगले ना त्या व्हिडिओच्या रूपामधनं ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. तर काही लोक आता कमेंट करतायत की हे लोक आहेत वेगळे, दाखवत आहेत वेगळे, गरिबीचा आव आणतायत, लोकांच्या मनाशी खेळतायत, ह्यांचं घर वेगळंच आहे आणि हे फक्त लोकांची सिंपती मिळवण्यासाठी हे असे व्हिडिओ करतात. पण माझे जे खरंच जेन्युइन फॉलोअर्स आहेत, ज्यांनी मनापासून मला फॉलो केले, हाय जावेद. भरपूर जणांच्या कमेंट आहेत की ताई तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. आता मला सांगा, आपण सोशल मीडियावरती ज्या अंग प्रदर्शन करणाऱ्या बायका आहेत किंवा वाईट मार्गाने पुढे जाणाऱ्या आणि सोशल मीडियावरती नाव कमवणाऱ्या बायका आहेत किंवा पुरुष आहेत, का बरं त्यांना बघितल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येत नाही? आपल्या डोळ्यात पाणी तेव्हाच येते जेव्हा एखाद्या विषयाशी, एखाद्या गोष्टीशी आपण रिलेट करतोय, ती आपल्या मनापर्यंत पोहोचते आणि ती गोष्ट आपल्या मनापर्यंत तेव्हाच पोहोचते जेव्हा ते बनवणाऱ्यांनी त्यामध्ये जीव ओतलेला असतोय. सेम 90sच्या आठवणी बनवताना अक्षरशः माझ्या आठवणी आणि माझा जीव मी त्याच्यामध्ये ऍक्टिंगच्या रूपानं ओतलेला असतोय. का मला वाटणार नाहीये मेकअप करावा, छान दिसावं, केस उडवावे, छान लोकांनी कमेंट कराव्या की किती सुंदर दिसतेस? कुणाला वाटत नाहीये. 30-35 बायकांना फक्त नटून मिरवायला आवडतं. मग मला जर फेमसच व्हायचं असतं, मला जर पैसाच मिळवायचा असता आणि मला नाव म्हणजे तसंच फेमस होऊन पुढे जायचं असतं, तर मी दुसरा मार्ग पण अवलंबला असता ना. 90sच्या आठवणीलाच धरून मी का गेले असते? ठीक आहे, जे आता निगेटिव्ह कमेंट करतायत, ज्यांना असं वाटतंय की मी पैशासाठी आणि फेमस होण्यासाठी या गोष्टी करते. एक पेज आहे, काय पेज आहे त्या पेजचं नाव आठवे ना मला आता, शिट यार, मला त्या पेजचं नाव आठवत नाही. हाय अमर, हाय किशोर, हाय किशोर, हाय संतोष. त्या पेजचं नाव काय आहे? एकच मिनिट. त्या पेजचं नाव काय आहे? बोलक्या रेषा. ओके, फेसबुकवरती एक पेज आहे बोलक्या रेषा. ठीक आहे, भरपूर जणांनी त्या पेजला फॉलो केला असेल. हाय अमोल. तर त्या बोलक्या रेषांवरती 4 दिवसांपूर्वी माझा आणि ह्याचा फोटो, आमच्या घरची परिस्थिती त्या लोकांनी चांगल्या पद्धतीने दाखवली. त्याच्यामध्ये काहीही वल्गर नाहीये. बेस्ट पद्धतीने त्यांनी दाखवली की बाबा ह्यांची खरी परिस्थिती म्हणजे काय? घराला वर पत्र आहे, आतून काय केलंय ह्याच्यावरून लोकांनी अंदाज लावून हे बाबा हे लोक श्रीमंत आहेत. मी सांगलीमध्ये राहते. सांगलीमध्ये माझ्या फॉलोअर्स पैकी जे खरंच जेन्युइन आहेत, ज्यांचं माझ्या कंटेंटवरती भयानक प्रेम आहे, इजावरती भयानक प्रेम आहे, ती लोक मला भेटतील तर ऑब्व्हियसली पुढे मागे जाऊन आपली कुठेतरी ओळख होईलच. आणि कुठल्याही गोष्टी कितीही झाकल्या तर त्या झाकल्या जात नाहीत, कधी ना कधी बाहेर येतात. हाय रतन. तर हाय गणेश. तर मी मध्ये एक व्हिडिओ केला होता की आमचं 90sचं घर, आम्ही जे व्हिडिओ करतो ते घर आणि माझं खरं घर, हे दोन्ही व्हिडिओ मी युट्यूबवरती आणि फेसबुकवरती शेअर केले होते. तुम्ही सगळ्यांनी, माझे जे जे फॉलोअर्स आहेत ते सगळ्यांनी बघितले. हाय गुड्डू. मला सगळ्यात जास्ती आवडती गोष्ट कुठली असेल तर मला घर सजवायला आवडतं. जर एखादा कंटेंट मी जीव ओतून 1.5 मिनिटाच्या कंटेंटमध्ये जर समोरच्या व्यक्तीला रडवायची ताकद ठेवत असेल तर घर साधं जरी असलं आणि पत्र्याचं जरी असलं तर ते सजवण्यासाठी मी किती जीव ओतेल. एखादी बाईला सगळ्यात जास्त जवळची गोष्ट असते ती म्हणजे आपलं घर आणि आपला संसार आणि आपली पोरं. तर ते घर मी सजवलं, झाडं लावली, तर लोकांनी त्याला ट्रोल केलंय की ही बाई फसवतीये, ही चुना लावतीये आणि ही गंडवतीये, लोकांच्या भावनांशी खेळते. हाय राजेंद्र. अशा कमेंट भरपूर केल्यात. त्या कुठलं पेज आहे काय, बोलक्या रेषा, त्याच्यावरती जे टाकले ना 4 दिवसांपूर्वी ते तू बघितलंस ना ते पेज? बोल तू. म्हणायला ते ऐकायला बसलेले नाहीयेत आपल्याला. बोल. काय बोल. ठीक आहे. हाय विलास. तर सांगण्याचं तुम्हा सगळ्यांना, माझ्या फॉलोअर्सना एक विनंती आहे. फॉलोअर्स असू दे किंवा सोशल मीडिया असू दे, ह्यांच्यामध्ये एक ताकद असते चांगल्याला उचलून धरायची आणि एखाद्याला रस्त्यावर आणायची.
ही ताकद फक्त आणि फक्त आपल्या फॉलोअर्समध्ये आणि सोशल मीडियामध्ये असतात. ते एखाद्या व्यक्तीला उचलून धरूही शकतात आणि उचलून आपटूही शकतात. त्यामुळे आम्हाला माज नाही आहे कुठल्या गोष्टीचा. मला गर्व आहे की सगळे जेन्युइन जी लोक आहेत ती लोक मला फॉलो करतात. हाय विजय. त्यामुळं पहिल्यांदा तर ज्या लोकांनी मला फॉलो केले खरंच त्यांचे मनापासून आभार. हाय गुड्डे. हाय तौफिक. ठीक आहे. तर पुन्हा एकदा माझ्या सगळ्या फॉलोअर्सना माझी विनंती आहे की जे 90च्या व्हिडिओमध्ये मी दाखवते आणि मी जशी आहे रिअल लाईफमध्ये मी काय आता ते तेवढ्या जुन्या काळातली साडी घालून कंटिन्यू फिरत नाही. पण मी आहे अशीच आहे, साधी आहे, सरळ आहे, जशी दिसते तुम्हाला तशीच असणार आहे. आणि मग त्याच्यामधून मग कुणाला काय ट्रोल करायचंय, काय करायचंय, काहीही करा. हाय जयवंत. हाय मनोज. म्हणजे मला एक कळत नाही काय, जी खरंच बाद असतात की नाही, म्हणजे घमेंडे असतील, बाद असतील, तर त्या लोकांना तुम्ही लाईक करता, सुमडीत जाऊन शेअर पण करता, गुपचूप जाऊन त्यांचे व्हिडिओ बघणार. म्हणजे लोक जेन्युइन आहेत, छान व्हिडिओ बनवतात, एक चांगल्या पद्धतीनं. हा विश्वजित. मुलं सुद्धा व्हिडिओ बघतायत. मग ठीक आहे, आम्ही जर अशा पद्धतीचे, हाय विश्वजित थँक्यू, तर आम्ही जर अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत असेल, एक चांगल्या साध्या सरळ सोप्या मार्गाने जर आमची कला तुमच्या पुढे दाखवत असेल आणि पुढे जात असेल, तर तुमचं प्रेम आणि तुमची साथ अशीच आम्हाला असू दे आणि असंच आम्हाला पुढे जायला तुम्ही मदत करा. हाय रोहित. आणि पुन्हा एकदा सांगते की 90sच्या आठवणी ही फक्त माझी एक कॉन्सेप्ट आहे जे मी जगले, त्यामुळे तुम्हाला पण ते जगायला मिळते. हाय चेतन. तुम्हाला पण ते जगायला मिळते. जगलेच सगळेच, पण ते त्या पद्धतीनं ते मांडणी करणं किंवा दाखवणं आणि समोरच्याला जगायला. हाय डॉक्टर आरती. हाय थँक्यू. हाय दीपक. ते तुम्हाला जगायला भाग पाडणं ही पण एक कला आहे. आणि मी एक सांगेन, तुम्हाला काय करायचं ते करा, पण एखाद्या कलाकाराची खरंच कलाकाराचा त्या कलेचा आदर करा. माणसांचा जाऊ दे, पण त्या कलेचा आदर करा. आणि मी एक ऍक्टरच आहे आणि फक्त मी, हा माझा मुलगा आहे ना, फक्त मी त्याला सोबत घेतलंय. माधुरी. हाय माधुरी. बरं आता तू थोडा बोल, चल बोल. व्हिडिओमध्ये बोलत असतोस ना असं, मी बोलून घेते त्याच्याकडून आणि तेव्हा तो व्हिडिओमध्ये असा जे काय आहे ना तो बोलतो. हा 90sचं जे आहे तो जगलेला नाही आहे, तो आत्ताच्या काळातला आहे. तर त्याला त्यावेळची जी मुलं होती, जे आपण होतो, बापाच्या पुढे बोलायचं म्हणलं तर 10 वेळा विचार करत होतो. आईचा असं पदर धरून एखादी गोष्ट पाहिजे तर 4 दिवस तू पप्पाला विचार, तू आप्पाला विचार, तू विचार ग म्हणून आईच्या माग लागणारे आपण. आणि आजच्या काळात पोरे ए पप्पा म्हणून हाक मारतात. इथपर्यंतचा प्रवास. आणि तो आताच्या ह्या काळातला आहे, पण त्या काळातला ऍक्टिंग करून तो तुमच्या पुढे सादर करतोय. विजा मला लय आवडतो. हाय राजकुमार. बोल आश, बोलायचं सगळ्यांना. डायलॉग वगैरे काही नाही आहे. हाय संदीप. मेसेज येतात, भरपूर जणांचे मेसेज येतात, त्यांना रिप्लाय जेवढं मला जमतं तेवढं मी देते. बरं चल, आता इजा, तुम्हाला आपला 90च्या व्हिडिओ तुम्ही बघताय त्याला कायम. इजा 6वीला आहे, आता 7वीला गेला. 6वीची परीक्षा दिली त्यांनी. जिल्हा परिषद निम सरकारी शाळेत आहे तो. हाय नमस्कार नाशिककर. ओके ठीक आहे. तर काही जण कमेंट करतायत की बाबा ह्या लोकांना उचलून धरू नका, माज येतो यांना वगैरे वगैरे. तसं काही नाहीये, जसं आपण आहे तसं आहे. व्हिडिओमध्ये जर मी आहे ती परिस्थिती दाखवत असेल तर जगताना कोण आणून जगणार आहे. आणि आयुष्यात एवढ्या उलटापालट झालेत, एवढ्या वाईट वाईट परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत आलोय. कशाचा माज पण नाही, कशाचा हव्यास पण नाही, काय नाही. एक लाईफ मिळालं ना ते जगायचा प्रयत्न करते. कारण फोन बघूनच आहे. कारण आयसीयू मध्ये, हा जन्माच्या वेळेलाच आयसीयू मध्ये काय म्हणतात त्याला, 6 महिन्यातले 3 महिने 4 महिने आयसीयूत काढलेत. तेव्हा डॉक्टर सांगतायत मला की जो जीबीएस आता पुण्यामध्ये चालू आहे, सगळीकडे व्हायरल आहे, गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणून जो आजार,
तो मला त्यावेळी झाला. अजूनही तुम्ही लोक बघू शकता, हे हात माझे असेच थरथरत असतात. म्हणजे बॉडी स्टेबल, हात स्टेबल नाहीत. हात आणि पाय माझे त्यावेळेस वेळेला जीबीएस मध्ये गेले होते. आणि त्यावेळेला डॉक्टर बोलतायत, हाय बाळा, हाय विशाल, हाय संदीप. तर त्यावेळेला डॉक्टरांनी मला सांगितलं की बाबा तू जगणारच नाही, ठीक आहे. आणि मग माझं सिझेरियन होऊन माझं बाळ तेवढं, म्हणजे जो आता तुम्ही इजा बघताय तो, त्याला तेवढं वाचवलं. आणि नंतर डॉक्टर बोलतात की तू वाचशील पण आयुष्यात कधीच चालणार नाहीस. तर त्या परिस्थितीतून सगळ्या डॉक्टरांनी ज्यावेळेला सांगतायत की तू मरणार आहे, पण ते जे 15 दिवसानंतर मला कळलं मी जगणार आहे ते, पण 15 दिवस जे होते ना त्या आयसीयूत मला कळालं की आयुष्य मिळालंय ना तर त्या आयुष्याची किंमत काय आहे. त्या आयसीयू मध्ये जे टेक 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 होत असते ना तिथं आपल्यासोबत कोणच नसते. एकतर आजूबाजूचे पेशंट ते पण 1-2 दिवसांनी मरत असतात किंवा आणलेल्या दिवशीच मरत असतात. ह्या सिच्युएशनमध्ये आपला मेंदू आपल्याला एकच सांगत असते की आपल्याला आयुष्य मिळालं असतं ना तर आपण असं जगलो असतो. मी जगले असते ना तर मी अशी जगले असते. माझ्या मिस्टरांनी इथपर्यंत सांगितलं होतं की मी मेले तर माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ना ते फक्त कधी कोणाला देऊ नका. इथपर्यंतचा प्रवास. मग त्यावेळेला त्याच्यानंतर वाचून आल्यानंतर काय त्या माणसाचा हव्यास असणार आहे आयुष्याकडनं. फक्त आयुष्य मिळालंय जगायचं, जे मरायला टेकले त्याला जगायला शिकवायचं, आणि जे ज्या पद्धतीनं आपल्याला वाटतंय ना तसं जगायचं. फक्त त्यात कुणाचा तोटा झाला नाही पाहिजे, कुणाच्या पोटावर पाय नाही आला पाहिजे. आपलं कर्तृत्व आपलं आपण सिद्ध करायचं. जे आपल्याला वाटतंय ना ते मनापासून करायचं. मग ते नातं टिकवणं असू दे, कुणाला मदत करणं असू दे, किंवा कुठलीही गोष्ट ती मनापासून करायची, कुणाला दाखवण्यासाठी करायची नाही. आणि मी जे व्हिडिओ बनवते ते कुणाला दाखवण्यासाठी नाही, तर माझ्या खरंच मनापासून त्या गोष्टी आहेत, त्या आठवणी आहेत, त्या मी त्यात ओतण्याचा प्रयत्न करते आणि त्या तुम्हा सगळ्यांना आवडत आहेत. ठीक आहे. हाय स्नेहल, हाय चेतन. बरं अंश, आता आम्ही जे लाईव्हला आलो होतो ते खूप वेळ झालाय. तुम्ही लोक लाईव्हला आलात आपल्यासोबत. हाय वैशाली, हाय अनिता. तर अशा भरपूर आयुष्यातले जे किस्से आहेत ना, मला खरं सांगू, हे 90च्या आठवणीच्या आधी मला एकच गोष्ट करायची होती की ज्या बायकांनी वाईट परिस्थिती आहे, जिनं आयुष्यात कधी घरातनं पाय पण बाहेर काढलेला नाही आहे, आणि तिच्यावर एका दिवशी वाईट परिस्थिती आहे, त्या तिचा नवरा जातोय, नवरा गेल्यानंतर सासरचे लोक 2-4 दिवस विचारपूस करतात, नंतर 13व्या नंतर कोण कुत्रं सुद्धा विचारायला येत नाही ती बाई काय खात्या, कशी जागत्या. पण ती जर कमवायला बाहेर पडली त्यावेळेला, कारण तिनं कधी घरातनं बाहेर जर पाय काढला नसेल तर ती बाई काहीतरी करून दाखवतीये. आता तुम्ही काय काय कमेंट करतात की बायका अशाच असतात तशाच. अरे सगळ्याच नसतात, सगळ्याच बायका वाईट नसतात, चांगल्या पण असतील ना. तर त्या बाईनं जर काही कर्तृत्व सिद्ध करत असेल, केलं असेल, तर अशा लेडीजची जी लाईफ आहे हे मला दाखवायचं, असं मला ते चॅनलच्या माध्यमातून करायचं होतं. पण ते राहून गेलं, 90च्या आठवणी पुढे आलं, त्यामुळे त्यात मी कंटिन्यू असते. तर मला एक सांगायचंय, बायका असू दे, मला जास्ती पुरुषांबद्दल मी बोलतेच, पण प्रत्येक स्त्रीला, बाईला मी एक सांगेन की काही नाही, मुलांचा शाळा, तुमचं भविष्य, नवऱ्याचा डब्बा. अरे भरपूर बायका ज्यांनी चांगले चांगले शिक्षण घेऊन घरात बसलेत, का तर मुलांच्या भविष्यासाठी. कारण ह्यांची शिक्षण आहे, ह्यांचे ते काय काय प्रोजेक्ट हेच कम्प्लीट होत नाहीत, त्या बाईनं त्यात जखडून घेतलंय. काही वर्षानंतर मुलं शाळा शिकतात, मोठी होतात, कॉलेज करतात, ती निघून जातात. नवरा म्हातारा होतो, ही म्हातारी होती, हिची स्वप्न बाजूला राहतात. कुटुंब आणि आपला संसार ह्या आपली जबाबदारीच आहे. मी 90च्या आठवणी का करते, का मी ऍक्टिंग मला आवडते ना, मग मी सिरियल किंवा ह्या गोष्टी आहेत, भरपूर केलं, सगळं ऑडिशन वगैरे देऊन बसले. पण मी माझ्या मुलांना पण वेळ दिलाय, मी माझं घरही सांभाळते आणि माझी कलाही सादर करते. असा मार्ग कुठलाही असू दे तुम्हीही काढू शकताय. आणि अजून एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचं नाव कमवलं, तुम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवलं, तुम्ही थोडी प्रगती केली, पैसे मिळवायला लागलात. स्त्रियांच्या बाबतीत बोलते, पैसे मिळवायला लागलात की जे तुमच्याकडे कधी ढुंकून बघत नव्हते नातलं, ते सगळे तुमच्याशी आपोआप बोलायला चालू करतात, तुमच्याशी जवळीक करतात, गोड बोलतात. घरापासून दारापर्यंत, दारापासून गल्लीपर्यंत, गल्लीपासून कुठंपर्यंत पण सगळेजण आपोआप पैसा बोलताय म्हणतात ना. तर पैसा फक्त तो चांगल्या मार्गाने मिळवलेला असावा, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून मिळवलेला असावा, स्वतःच्या कर्तृत्व सिद्ध करून. हाय निशांत,
स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून मिळवलेली कुठलीच गोष्ट कधीच आणि कुठल्याच परिस्थितीत तुमच्याकडून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आपली आयडेंटिटी जी असेल ती स्वतःची क्रिएट करा. संसाराला वेळ द्या, पोरांना वेळ द्या, पण आपली जी स्वप्न आहेत ना ती कधी सोडू नका, ती जगा. चला, आणि पुन्हा एकदा खरंच जे जे माझे फॉलोअर्स आहेत, मी बोलत चालले ना अशी बडबडत जाते, तर पुन्हा एकदा जेवढे माझे फॉलोअर्स आहेत, हाय निशा, हाय सविता, तर जेवढे माझे फॉलोअर्स आहेत त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि असेच प्रेम करत राहा. आणि हा 90sच्या आठवणी तशा तुमच्या आयुष्यात काही किस्से घडले असतील तर तुम्ही मला कळवू शकता. कारण भाकरीच्या तुकड्यांचा मी एक व्हिडिओ केला होता, जो भाकरीच्या तुकड्या आहे डब्यातून नेले आणि त्याच्या मित्राच्या घरी खातोय, आणि केला होता ना. हो केला होता. हा, मग बोल ना, तू बोल अंश, बोलत नाहीयस. आणि तो भाकरीच्या तुकड्यांचा जो व्हिडिओ होता, तर कोल्हापूरचे एक जण आहेत आणि त्यांनी मला तो फोन करून तो कंटेंट सांगितला होता की माझ्या आयुष्यात ताई एक झालं होतं की मी मित्राच्या घरी जेवायला बरोबर गेलो. हाय सुभाष, हाय दीपिका, हाय युवराज, हाय प्रवीण, हाय युवराज, हाय सोनू, हाय विकास. तर तो जो कंटेंट होता तो एक कोल्हापूरचे एक व्यक्ती आहेत, त्यांनी मला तो सांगितला होता की माझ्या आयुष्यात असं घडलं होतं. मी जेवायला गेलो आणि डबा उघडला तर आईने भाकरीचे तुकडे दिले होते. आणि मग मला ते असं अजूनपर्यंत मी भयानक मोठा झालो, आता पैसे कमवतो, श्रीमंत आहे, पण तो क्षण माझ्या मेंदूवर आणि मनावर कोरला गेलाय. आणि मग मी त्याच्यावर तो व्हिडिओ बनवला होता. तसे तुमच्या आयुष्यात, हाय स्नेहल, मित्रमैत्रिणींसाठीही वेळ द्या. हाय स्नेहल, मैत्रीण आहे, कमेंट करते, कारण त्यांच्यासोबत बोलत तेवढा वेळ भेटत नाही. ठीक आहे, आणि त्या लाईव्हला येऊन बोलतात माझ्याशी. ठीक आहे, तर तुमच्या पण आयुष्यात असे काही किस्से घडले असतील जो तुमच्या मनाच्या हृदयाच्या जवळ आहे, तुम्ही जगलाय, असा कुठलाही किस्सा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय. आणि आम्ही दोघंही नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. मिस्टरही आता व्हिडिओत असतात, तर तुमच्या आयुष्यातला असा किस्सा मलाही ऐकायला आवडेल आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवायला आवडेल. कारण माझ्या आठवणी जगलेल्या मी दाखवतेच आहे, पण तुमच्या पण जर तसा काही एखादा किस्सा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. हाय युवराज, हाय विक्रम, घाम येतोय. हा, आम्हाला जे कमेंट करतात ना, हा तुमचं घर एवढं, बंगला एवढा आहे, पण असे घामात बसले आणि आम्हाला लोक कमेंट करतायत की हे लय श्रीमंत आहेत म्हणे. आम्ही श्रीमंतच आहे, भरपूर श्रीमंत आहे, या घरी कळतंय. आणि खरं सांगू काय, शहर असो गाव असो, असं म्हणतात की गावाकडचे माणसं लय चांगले असतात, शहरातली 12ची असतात. माझं तसं काही नाहीये. माणूस हा माणूस असतोय, ते शहरात राहू दे. हा, गावाकडचे जरा बाबा आहे, भावकी बिवकीला जरा घाबरून नीट असतात, पण माणूस हा माणूस असतोय, तू कुठं पण जाऊन राहू दे. हाय दत्तात्रय, हाय संदीप, हाय अनु, ओके, हाय सचिन. दाजींना बोलवा की, दाजी बाहेर बसलेत आणि ते भयानक लाजतात, त्यामुळे जास्त येत नाहीत व्हिडिओमध्ये. आणि एक मेन म्हणजे लाईव्ह यायचं म्हणजे अजून कॅमेरा मला लांब ठेवायला लागेल आणि आम्ही दोघंच कसे बसे बसायला लागले त्याच्यामध्ये. हाय प्रतिभा, थँक्यू. हाय नितीन, अरे देवा, ओके. हाय प्रशांत, ठीक आहे. बरं, सगळे लाईव्हला भरपूर जण आले. हाय प्रशांत काका. बरं, ठीक आहे. तुम्ही लोक एवढे प्रेम देतात त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आता सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या 8:30 वाजत आले, बऱ्यापैकी स्वयंपाक झाला असेल, अजून कुणाला करायचं असेल. हाय युवराज, चित्रपटांमध्ये काम कराल का ताई? पोरं कुठं सोडायची? हा मोठा प्रश्न, पोरं कुठं सोडायची? काही नाही, पोरं महत्वाचे आहेत, त्यामुळे तेवढा वेळ पण नाही. ठीक आहे, बरं, पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या सॅटर्डे किंवा संडेला आम्ही फेसबुकवरती पुन्हा लाईव्हला येऊ, युट्यूबवरती पण लाईव्हला जातो आम्ही, आणि सांगतो आम्ही की सॅटर्डे लिहितो पण भेटत नाही. आणि हाय प्रीती, हाय युवराज. ठीक आहे, चला सगळ्यांची आम्ही आता थँक्यू बोलतो आणि आम्ही आता जातो. आणि तुम्ही लोक एवढा वेळ आम्हाला ऐकताय, एवढा वेळ साथ दिलात, सोबत आलात. हाय रोहन, हाय अजित, हाय प्रभाकर आणि हाय प्रतिभा. विजा, तुझं नाव मस्त आहे. इजा
हे याचं नाव नाही, ह्याचं नाव अंश. माझं खरं नाव अंशराम देवरुकर आहे. हा हा बोल ना. मी 6वीत शिकतो. हा आणि झालं. पुढे अजून. हा बस. सांग की. मी 6वीत शिकतो. काय बोल. बोल ना. हा दत्तात्रय. हा बोल आता. हा बोलतोय. 5 मिनिटं मीच बडबडले भरपूर वेळ. हा बोल. चल इकडे पाय घे. पाय इकडे सारखं. हा बोल आता. मी 6वीत शिकतो. मी आगाऊपणा करतो. दिवसभर ढीगभर खेळतो. जरा सुद्धा ऐकत नाही. सांग. हे ऐकते की. नाही सांग त्यांना. सगळ्यांना असं वाटतं इजा फार असा सोबर, साजूक, समजून घेणारा मुलगा आहे, पण इजा तसा नाही. इजा हे फक्त एक कॅरेक्टर उभं केलंय. ते हळूहळू तुम्हाला व्हिडिओत कळेल पुढं. कारण इजा हा फक्त साजूक सोबर असा नाही आहे. कारण 90ची मुलं आगाऊ पण होती, दंगा करणारी पण होती, खोड्या काढणारी पण होती, मित्रासाठी जीव देणारी पण होती. कुणाच्या मित्राच्या आई वडील जरी आजारी पडले तर खोटं बोलून वाटेल ती हद्द पार करून त्यांना मदत करणारी पण होती. सगळ्या गोष्टीत होती. हुशार पण होती. मागच्या बेंचवर बसणारी खोड्या करणारी पण होती. पुढच्या बेंचवर बसणाऱ्यांना किंवा मधल्या बेंचवर बसणाऱ्यांना कॉप्या पुरवणारी पण होती. एकदम सोबर, शिक्षकांना साथ देणारी पण होते, शिक्षकांचा आदर करणारी पण होते, मागं बसून टिंगल टवाळक्या करणारी पण होते. एकाच्या पोटात दुखायला लागलंय म्हणलं की 4 जण त्याला सोडायला जाणारे पण होते. असे भरपूर कॅरेक्टर होते. त्यात इजा सगळीकडे असणार. कारण प्रत्येक टाईपचा मुलगा होता. एका टाईपचा कोणच नसते. तसं प्रत्येक टाईपचा इजा असणार आहे. इजा फक्त मान खाली घालून आई वडिलांची परिस्थितीवरती सिरियस होणारा नाही आहे. तर वेळ पडली तर आई वडिलांसाठी जाऊन भाजी पण विकेल. जेव्हा आई वडिलांची व्यवस्थित परिस्थिती असेल तर टवाळके पण करेल, मामाच्या गावाला जाईल, आगाऊपणा पण करेल. तो एका मार्गात राहणारा मुलगा नाही आहे ना. थँक्यू रुपाली, थँक्यू लक्ष्मण, थँक्यू अमित. तू तुझी नवीन ओळख बनवली आहेस विजा. ते आहे. सगळेजण याला शाळेत पण इजाच म्हणतात. सगळेजण इजा बोलतात त्याला. अंश कोण बोलत नाही. माझा भाऊ सुद्धा त्याला इजाच म्हणतो. माझी आई सुद्धा त्याला इजाच म्हणायला लागली. कारण इजा ही त्याची खरंच एक ओळख झाली. आणि इजा ह्या जे कॅरेक्टर आहे त्याला तुम्ही भयानक प्रेम देताय. तर अंश आगाऊपणा करतो हे सांगायला पाहिजे का? जे ओळखते ते सांगतायत बघा की अंश आगाऊपणा करतो, भयानक आगाऊपणा करतो हा. आणि व्हिडिओच्या वेळेला पण मी अशी त्याला आहे ना अशी धरून आज व्हिडिओ करायचं, आज हे करायचंय, मग तो हा असं करत असते. तरी पण मी बसवते. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ टाकतात ते भारी असतात. थँक्यू. सावत्र आईचा एक एपिसोड करा. सावत्र आई असल्यानंतर त्या मुलाच्या मनावर आणि आयुष्यावर काय परिणाम होतोय हे मी म्हणजे फील जरी केलं नसलं तरी बघितले. नक्कीच करेल. हा स्नेहल बनवूयात. सावत्र आई ज्या बोलल्यात ना आता, ज्यांनी कोणीतरी कमेंट केली होती की सावत्र आईचा एक एपिसोड करा. सावत्र आईचा एपिसोड करायचं नाही. ती जेव्हा कंटेंट क्रिएट करेल ना त्याच वेळेला डोळ्यात पाणी येईल. काही आया होत्या चांगल्या, पण 90% ज्या आधीच्या सावत्र आया होत्या, बाप लग्न करायचा का तर माझ्या मुलांना आई मिळू दे, त्यांना खायला घालायला कोणतरी असू दे मी कामावर गेल्यानंतर, म्हणून लग्न करायचा. पण व्हायचं उलटच. येणार घरावर राज्य करणार, नवऱ्यावर राज्य करणार, तिचं एखादं लेकरू होणार. म्हणजे सावत्र जे त्या आईचं लेकरू आहे ना त्याचं ज्या परिस्थितीनं जाईल ना ती परिस्थिती इमॅजिन करू शकते मी. नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. चांगला मुद्दा दिलाय तुम्ही. निशा थँक्यू. हाय थँक्यू निशा. थँक्यू युवराज. अहो ताई तुमचा अभिनय खूप चांगला आहे म्हणून विचारले. अरे युवराज सर तुम्हाला दुखवण्याचा काही हेतू नाही आहे, पण नाही ठीक आहे. चला थँक्यू सो मच. पुढच्या शनिवारी रात्री पुन्हा भेटू नव्यानं. आणि इजा मेन म्हणजे त्यावेळेला बोलेल तुमच्याशी. आणि निघतोय आम्ही. थँक्यू तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं त्याबद्दल. फक्त एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर एखादा व्यक्ती वाईट कमेंट करत असेल
तर तुम्ही लोक त्या कमेंटला रिप्लाय द्या की जेणेकरून वाईट कमेंट्स कोण करणार नाही. चला, थँक्यू सो मच. एकच मिनिट. अरे हा थांब.